नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं। सुनेत्रा पवार, जय पवार आणि नरेश अरोरा मुंबईकडे रवाना झालेले आहेत। सुनेत्रा पवार उद्या सायंकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। उद्या दुपारी 2 वाजता विधान भवनामध्ये आमदारांची बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये सुनेत्रा पवारांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड होणार असल्याची माहिती आहे। सध्या सुनेत्रा पवार, जय पवार हे मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती मिळत आहे। तर घडामोडींना आता वेग आलेला आहे आणि सुनेत्रा पवार या सध्या मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। त्यांचा संपूर्ण ताफा घेऊन त्या मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत आणि संध्याकाळी 5 वाजता त्या सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री बनतील। त्यांचा शपथविधी पार पडणार आहे। आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रदीप, खरं म्हणजे सुनेत्रा पवार रात्री उशिरा ज्या आहेत त्या मुंबईकडे रवाना झालेले आहेत। त्यांच्यासोबत जय पवार देखील आहेत। रात्री या उशिरा घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत। काय नक्की घडतंय? कारण की 2 वाजता बैठक आहे विधिमंडळ पक्षाची आणि त्यानंतर 5 वाजता लगेच शपथविधी पार पडणार आहे। काय सांगशील? सचिन, अगदी बरोबर आहे। खरं तर अजित पवारांच्या जाण्यानंतर राष्ट्रवादीमध्ये उपमुख्यमंत्री कोण होणार किंवा राष्ट्रवादीची धुरा नक्की कोण सांभाळणार यावरती एक मोठं प्रश्नचिन्ह होतं। मात्र अखेर सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पद जे आहे ते स्वीकारण्यासाठी होकार दिलेला आहे आणि सध्या आपण पाहतोय की बारामतीवरून सुनेत्रा पवार यांच्या गाड्यांचा ताफा जो आहे तो सध्या आता मुंबईच्या दिशेने रवाना होतोय। आज रात्रीच सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या मुंबईमध्ये दाखल होतील। ज्यावेळेस सुनेत्रा पवार या बारामतीमधल्या सहयोग निवासस्थानामधून बाहेर पडले त्यावेळेस त्यांच्यासोबत पार्थ पवार, जय पवार जे आहेत ते एकाच गाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले। उद्या दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड जी आहे ती पार पडणार आहे। विधान भवनामध्ये ही बैठक होईल आणि त्यानंतर एकत्रित नेते जे आहेत ते आपल्याला लोकभवनावरती जाताना पाहायला मिळतील। उद्या संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार यांचा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार जो आहे तो स्वीकारताना आपल्याला पाहायला मिळतील। त्यांचा संध्याकाळी 5 वाजता शपथविधी कार्यक्रम जो आहे तो पार पडेल। अजित पवारांच्या जाण्यानंतर राष्ट्रवादीमध्ये एक मोठी पोकळी जी आहे ती निर्माण झालेली होती। आज दिवसभरामध्ये बैठकांचं सत्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालं। ते म्हणजे सकाळीच प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे हे सगळे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेलेले होते। त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याचं जे उपमुख्यमंत्री पद जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे। जो कोणते नाव सुचवाल त्या नावावरती एकमत जे आहे ते आमच्याकडून केलं जाईल अशा पद्धतीचा स्पष्ट संदेश जो आहे तो देवेंद्र फडणवीसांनी दिलेला होता। आणि त्यानंतर पक्षांतर्गत चर्चा करून अखेर सुनेत्रा पवार यांच्या नावावरती निश्चिती जी आहे ती झालेली पाहायला मिळते आणि त्यानंतर सुनेत्रा पवार या सध्या आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेला आहे। आज रात्रीच त्या मुंबईमध्ये दाखल होतील। उद्या सकाळी आमदारांची बैठक जी आहे ती दुपारी 2 वाजता विधान भवनामध्ये पाहायला मिळेल। मात्र राज्यभरामधून आलेले जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत ते उद्या सकाळी अजित पवारांचा खरं तर याआधीचा जो देवगिरी बंगला होता त्या देवगिरी बंगल्यावरती सांतवारकर भेट जी आहे ती घेताना पाहायला मिळतील। त्यामुळे उद्या सकाळीच मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या घडामोडी ज्या आहेत त्या घडण्याची शक्यता आहे। मात्र सुनेत्रा पवार यांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिली उपमुख्यमंत्री महिला जी आहे ती मिळणार आहे। अजित पवारांच्या नंतर सुनेत्रा पवार या कणखर पद्धतीने आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व करताना पाहायला मिळू शकतात। कारण अजित पवार यांच्या जाण्यानंतर सुनेत्रा पवार यांनी जो उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याचा होकार दिलेला आहे यावरून स्पष्ट दिसतंय की अजित पवारांच्या जाण्यानंतर सुनेत्रा पवार यांना हा सगळा कारभार जो आहे तो आपल्याला खरं तर सांभाळताना पाहायला मिळतील। कारण पक्षाचं संघटन मोठं आहे, आमदारांची संख्या मोठी आहे। त्यामुळे या सगळ्यांना एकसंध ठेवण्यासाठी पवार कुटुंबामधलाच आपण पाहतोय की थेट सुनेत्रा पवार यांच्यावरती जबाबदारी जी आहे ती आता देण्यात आलेली आहे। आणि उद्या दुपारी ज्यावेळेस विधिमंडळ गटनेत्याची त्यांची निवड होईल आणि त्यानंतर 5 वाजता लोकभवनावरती त्यांचा शपथविधी कार्यक्रम जो आहे तो पार पडेल। विधिमंडळ गटनेत्याची निवड झाल्यानंतर सुरुवातीला राज्यपालांना पत्र जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठवण्यात येईल आणि राज्यपालांकडून शपथविधीचं निमंत्रण आल्यानंतर संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार यांचा शपथविधी कार्यक्रम जो आहे तो आपल्याला पार पडताना पाहायला मिळेल। मात्र अजित पवारांच्या जाण्यानंतर जी राष्ट्रवादीवरती मोठी दुःखाचा डोंगर कोसळलेला होता, कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एक संभ्रम जो आहे तो निर्माण झालेला होता। मात्र त्यावरती आता आपण पाहतोय की सुनेत्रा पवार यांच्या रूपानं पडदा जो आहे तो टाकण्याचा प्रयत्न केला जातोय। कारण उद्या विधिमंडळ गटनेतेपदी त्यांची निवड केली जाईल अशा पद्धतीची माहिती आहे आणि संध्याकाळी 5 वाजता त्यांचा शपथविधी कार्यक्रम जो आहे तो पार पडेल। सध्या बारामतीमधून सुनेत्रा पवार यांच्या गाड्यांचा ताफा जो आहे तो मुंबईच्या दिशेने रवाना होतोय। सोबत पार्थ पवार आहेत, जय पवार आहेत। जय पवार आणि पार्थ पवारांनी आईला धीर देण्याचा प्रयत्न केला कारण अजित पवारांच्या जाण्यानंतर
हा सगळा परिवार जो आहे तो सांभाळण्याची जबाबदारी या सगळ्यांवरती आहे। त्यामुळे धीरोदात्तपणे आलेल्या संकटाचा सामना जो आहे तो करण्याचा प्रयत्न जो आहे तो पवार कुटुंबातले सदस्य करताना पाहायला मिळत आहेत। आज दिवसभरामध्ये जर आपण पाहिलं तर अजित पवारांच्या अस्थि विसर्जनासाठी सुद्धा पवार कुटुंबातले सगळे सदस्य जे आहेत ते एकत्रित आपल्याला पाहायला मिळाले। दोन राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरती सुद्धा बरीच चर्चा जी आहे ते गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून सुरू होती, मात्र त्यावरती अजूनपर्यंत ठोस निर्णय जो आहे तो झालेला नाही। मात्र उद्या सुनेत्रा पवार यांच्याकडून उपमुख्यमंत्री पदाची शपथ जी आहे ती सुरुवातीला घेतली जाईल। आज ज्यावेळेस प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांकडे मागणी करण्यात आलेली आहे ते म्हणजे अजित पवारांकडे जी खाती होती, अजित पवारांकडे अर्थ खातं होतं, राज्य उत्पादन शुल्क ही खाती अजित पवारांकडे होती, त्या सर्व खात्यांची मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आलेली आहे। मात्र अजित पवारांच्या जाण्यानंतर स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा अर्थसंकल्प सादर करतायत, त्यामुळे अर्थ खातं जे आहे ते राष्ट्रवादीला पुन्हा एकदा दिलं जातं का ही करता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खात्यांचं सुद्धा पेच असणार आहे। मात्र आता उद्या सुनेत्रा पवार यांची सुरुवातीला आधी विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली जाईल आणि त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता त्यांचा शपथविधी कार्यक्रम जो आहे तो आपल्याला लोकभवनावरती पाहायला मिळणार आहे। सचिन, धन्यवाद प्रदीप या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।